नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा इंडियन नॉलेज सिस्टीमच्या या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण पुढचा टॉपिक शिकणार आहोत आणि हा टॉपिक शिकताना आजचं लेक्चर ॲक्च्युअल सुरू करण्याआधी मला दोन गोष्टींबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. एक म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुमच्यापैकी काही विद्यार्थी, असं म्हणायला हरकत नाही, बरेच विद्यार्थी आता या विषयाच्या बाबत सिरियस होत आहेत. कारण कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाल्याशिवाय तो विषय अभ्यासता येत नाही. आणि या विषयामध्ये तर आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करणं आवश्यक याच्यासाठी आहे की हा विषय संपूर्णपणे नवीन आहे आपल्यासाठी. म्हणजे यातल्या अनेक गोष्टी ह्या आपण कदाचित पहिल्यांदा ऐकत असू अशा पद्धतीच्या असू शकतात. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी फोकस राहून हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा आपल्या अभ्यासक्रमाचा तर भाग आहेच, पण मी तुम्हाला वारंवार जे सांगतो आहे की हा आपल्या भारत देशाचा जुना इतिहास समजून घेण्याचा देखील भाग आहे. आपण एन्शियंट कल्चरमध्ये आहोत आणि एन्शियंट कल्चर समजून घेताना आपण वैदिक काळ, त्यानंतर मग बुद्धिझम, त्यानंतर जैनिझम, या सगळ्या धर्मांमध्ये असणाऱ्या विचार हे सगळं देखील अभ्यासणार आहोत. आणि त्यामुळे आपला इंटरेस्ट असण्याची गरज आहे. तो इंटरेस्ट तुमचा क्रिएट होतोय याच्यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा विषय आपण सुरू करूयात. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आता थोडं थोडं आपलं हे जे नॉलेज आहे, समजून घेण्याची प्रक्रिया आहे, थोडी थोडी कठीण होणार आहे. कारण विषय जो आहे हा आपण कधी समजलेला नाही, वाचलेला नाही असा आहे आणि त्यामुळे ते समजून घेणं गरजेचं आहे. एक एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण वेदांचा अभ्यास करणार आहोत. इंट्रोडक्शन टू 4 वेदास. वेद जे आहेत, जे आपल्या पुरातन धर्मग्रंथ मानले गेलेले आहेत, आपल्या एकंदर जुन्या सभ्यता आणि संस्कृतीचा आधार मानले गेलेले आहेत, असे 4 वेद आहेत. या 4 वेदांचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण आज इंट्रोडक्शन टू वेदाजमध्ये जाऊ. शब्द वेद, वेद हा जो शब्द आहे ना, आता इंग्लिशमध्ये त्याला वेदा असं, आपण मराठी आणि हिंदी बोलणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण वेद म्हणूयात. हा वेद हा शब्द, याचं संस्कृत मीनिंग, संस्कृत रूट जे आहे ते आहे विद. आणि विदचा अर्थ आहे टू नो, समजून घेणे, माहीत करून घेणे. काय माहीत करून घ्यायचं होतं आणि काय माहीत करून घेण्याचा विचार होता आपल्या देशातल्या त्या जुन्या सभ्यतेमध्ये असणाऱ्या लोकांचा. त्यांना माहीत करून घ्यायचं होतं या संबंध विश्वाचं संचालन कसं चालतं, हे जग कसं चालतं. आज आधुनिक काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत, अनेक गोष्टी विज्ञानाने आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण त्यावेळेस देखील विज्ञान किती प्रगत होतं आणि किती प्रभावीपणे लोक विचार करत होते याचा अनुभव आपल्याला या सगळ्या अभ्यासामध्ये येणार आहे. त्यामुळे संस्कृत शब्द विद. आता बघा, इथे तुमचा प्रश्न तयार झाला, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये, की वेद या शब्दाचं संस्कृत रूट काय आहे. 4 ऑप्शन दिले जातील, त्याच्यात एक विद असेल, तुम्हाला विद म्हणायचं. त्यामुळे तुम्हाला नोट्स काढताना आपल्याला संस्कृत शब्दाचे मूळ विद असं लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला नोट्स काढायचे आहेत. ओके. 5 व्हर्बल रूट्स आहेत त्याचे. कुठले आहेत? टू एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वाचा शोध. अस्तित्वाचा शोध घेणे, की त्यावेळेस 5000 वर्षापूर्वीची माणसाची मानसिकता कशी असेल. नवीन सभ्यता सुरू झाली, विचार सुरू झाला आणि मग त्यावेळेस प्रश्न पडला की आपण आलो कुठून. आज आपण सांगू शकतो. आज आपल्याला चार्ल्स डार्विनचा जो उत्क्रांतीवादाचा नियम आहे त्याच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की आपण माकडापासून ती उत्क्रांती होत आली आणि त्याच्यानंतर मग माणूस झाला, हे सगळं आपण सांगू शकतो. याचा शोध आणि याचा संशोधन सगळं झालं असल्यामुळे, पण त्या काळामध्ये लोकांना ते कळत नसल्यामुळे किंवा माहीत नसल्यामुळे वेदांमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा सोर्स काय होता? टू एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व. पहिले तर माणसाचं अस्तित्व समजून घ्यायचं. टू नो, आपल्या आजूबाजूने चाललेल्या घटना, चाललेल्या गोष्टी समजून घ्यायच्या. टू डिस्क्रिमिनेट म्हणजे फरक लक्षात घ्यायचा, चांगलं काय वाईट काय ह्याचा फरक लक्षात घ्यायचा. कारण आपण लक्षात घेऊ, आज आपण सांगू शकतो मूल्य काय आहेत, आज आपण सांगू शकतो चांगलं कसं वागायचं, आज आपण सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीचं वागणं खराब असेल तर त्याचे काय कोणते कोणते ॲक्ट्स हे वाईटामध्ये येतात हे आपण सांगू शकतो. टू ऑब्टेन प्राप्त करणं, काहीतरी प्राप्त करायचं. मी हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषेत बोलतोय कारण वेगवेगळे रिस्पॉन्सेस मला येतात. कोणी म्हणतं इंग्लिशमध्ये बोला, कोणी म्हणतं मराठीत बोला, कोणी म्हणतं हिंदीत बोला. तिन्ही भाषांना न्याय आपण देऊ.
कारण सगळेच आपले आहेत. आणि म्हणून हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आणि इंग्लिश देखील थोडासा समजण्याचा आपण प्रयत्न करूयात. मला 1-2 मेसेजेस असे आले, मुद्दाम थोडंसं विषयांतर करून सांगतो. मला 1-2 मेसेजेस असे आले, की ते म्हणतात की आम्हाला इंग्लिश अजिबातच समजत नाही. असं करून चालणार नाही दोस्तो. फ्रेंड्स, असं करून चालणार नाही. आपल्याला इंग्लिशपासून स्वतःला दूर जाता येणार नाही. तुम्हाला भविष्यात इंग्रजीचं अतिशय जास्त मोलाचं मदत मिळणार आहे आणि लागणार आहे तुम्हाला. आणि त्यासाठी म्हणून मी सांगतोच आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये सांगतोच आहे, पण थोडं ऐकण्याची पण प्रॅक्टिस आपण ठेवूयात. निदान शब्द, एक्झिस्ट, अस्तित्व, टू नो, माहीत करून घेणे, टू डिस्क्रिमिनेट, चांगलं काय वाईट काय हे ओळखणे, टू ऑब्टेन, प्राप्त करणे. काय प्राप्त करणे? ज्ञान प्राप्त करणे. आणि टू मेक नोन, आपल्याला कळल्यानंतर लोकांना कळणे, लोकांना सांगणे. जसं मी या गोष्टीचा अभ्यास केला आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ही प्रक्रिया असते. उद्या तुमच्यापैकी काही जण, जेव्हा तुम्ही आता कॉलेज सुरू होतील आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इंडियन नॉलेज सिस्टीम अशा पद्धतीने ऑनलाईन शिकवलं जाते असं जेव्हा तुम्ही क्लासेसमध्ये सांगाल, तुमचे मित्र मैत्रिणी देखील ते करायला लागतील, तेव्हा त्यांना जेव्हा समजणार नाही तेव्हा तुम्हाला जे समजलं आहे ते त्यांना समजून सांगायचं आहे. तुम्ही हे असं ज्ञान हे वाहत्या गंगेसारखं असतं. बहती गंगा रहती है, वो बहता पानी है ज्ञान. तो इसलिए एक व्यक्ती से दूसरे व्यक्ती तक वो पोहोचता है. तो वेद जे निर्माण झाले, वेदांमधून जे ज्ञान प्राप्त झालं ते असं एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनपर्यंत आलं. व्हास्ट बॉडी ऑफ नॉलेज कन्सर्निंग इटर्नल स्पिरिच्युअल व्हॅल्यूज. स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, हे जे स्पिरिच्युअल व्हॅल्यूज होते, आध्यात्मिक मूल्य जी होती जगण्याची, जी आध्यात्मिक मूल्य लागतात. आपण मंदिरात जातो, आपण धर्मस्थळांमध्ये जातो, आपण परमेश्वराला मानतो, आपण परमेश्वराच्या वेगवेगळ्या रूपांना मानतो. हम भगवान को मानते हैं. क्यों मानते हैं हम भगवान को? क्योंकि उससे हमें आध्यात्मिक बल मिलता है. आध्यात्मिक हमारी जो ताकत है वो बढ़ती रहती है और वो बहुत ज़रूरी होती है. एग्जाम के टाइम तो वो बहुत ज़्यादा बढ़ी रहती है. बरोबर आहे ना? अंबादेवीच्या मंदिरासमोरून जातानाही माझा भाऊ किंवा माझी बहीण असं नमस्कार करून घेते, कारण पेपरला चालला असते बिचारा. आध्यात्मिक फायद्याचं नाही आहे ते, मनाला बळ मिळणारी व्यवस्था आहे. आणि त्यासाठी म्हणून व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस फॉर गेनफुल अँड हॅपी लिव्हिंग रिव्हील्ड टू ऋषीज थ्रू देअर मेडिटेशन्स. त्या काळातले जे ऋषी होते, म्हणजे त्या काळचे जे अभ्यासक होते, त्या काळचे जे रिसर्चर्स होते, त्या सगळ्यांना त्यांच्या मेडिटेशनमधून प्राप्त झालेलं ज्ञान, मेडिटेशन केल्यानंतर, ध्यान लावल्यानंतर त्यांना जो जीवनाचा खरा अर्थ कळला. कारण जीवनाचा अर्थ ध्यान लावूनच कळतो. आपण जेव्हा शांत होतो, ध्यान लावतो म्हणजे काय? शांत होतो. आपण बघा, दिवसभर आपल्या मागे काही ना काही कामं असतात आणि ते कामांनी आपलं मन, आपलं मेंदू विचार करून करून थकून गेलेला असतो. संध्याकाळच्या वेळी एक 10 मिनिटाचं मेडिटेशन फक्त आपण केलं, हे तर सायंटिफिकली प्रूव्ड आहे. हे तर आता योगाभ्यासाच्या माध्यमातून जगभरातले लोक करायला लागलेले आहेत. एक 10 मिनिटाचं योग्य मेडिटेशन योग्य पद्धतीनं जर ते केलं तर आपल्या मनाला शांतता लाभते आणि आपले विचार, जे खळबळ माजलेली असते आपल्या मनामध्ये, ती शांत होते. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या काळच्या ऋषींच्या मेडिटेशनमध्ये त्यांना जो जीवनाचा अर्थ कळला, उन्हें जो जीवन का आकलन हुआ, उन्हें जो समझ में आया, उन लोगों को जो समझ में आया कि जीवन कैसा है, किस तरह से जिया जाता है, किस तरह से आध्यात्मिक मूल्य होते हैं, तो वो सारे मूल्यों का विचार और सारे जीवन के प्रति आस्था का विचार उनके मन में प्रकट हुआ और उसके बाद में वो वेद के माध्यम से हमारे पास आया. आणि म्हणून वेद महत्वाचे. बरेच वेळा या धर्मग्रंथांना आपण हे तर काय म्हातारपणी वाचायचे ग्रंथ आहेत असं म्हणून सोडून देतो. असं करता कामा नाही आपण. याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर कामात येतं. आयुष्य जगत असताना तुम्ही देखील आता सगळे फर्स्ट इयरला आलात म्हणजे मोठे झालात. आता तुम्हाला देखील तुमच्या आयुष्याचा अर्थ कळायला लागला. आता तुम्हाला देखील शाळेत असताना तो कळत नाही, पण आता जेव्हा फर्स्ट इयरला तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ कळायला लागला. आता लक्षात यायला लागलं की काय असतं. जसं मी परवा तुम्हाला सांगितलं ना, मागच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता इथून कॉम्पिटिशन आहे, आता इथून पुढे गंमत मजा हे सगळं आहे, पण त्याच्यासोबत एक ध्येय आहे, त्याच्यासोबत एक टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करावं लागेल. 5 ते 6 वर्षानंतर ते टार्गेट जर पूर्ण केलं नाही तर लोक आपल्याकडे चांगल्या नजरेने पाहणार नाही. त्यामुळे आपल्याला सक्सेसफुल व्हावंच लागणार आहे, आपल्याला आपल्या पायावर उभं राहावंच लागणार आहे. हा जीवनाचा अर्थ आहे जो तुम्हाला आता कळतोय. अशा जीवनाचा अर्थ वेदांमध्ये देखील सांगितलेला आहे. त्यामुळे वेद हे काही ज्येष्ठांनी वाचायचा विषय नहीं है. ये कोई उम्र हो गई उसके बाद में पढ़ने वाली किताब नहीं है. ये तो हमारे जीवन का आधार है और
पुराने ज़माने में हमारी जो प्राचीन सभ्यता है उसमें इसका बहुत ज़्यादा महत्व था। फाउंटन हेड ऑफ इंडियन कल्चर एंड ह्यूमन सिविलाइजेशन, हमारी जो इंडियन कल्चर है और हमारा जो ह्यूमन सिविलाइजेशन है, हमारी जो मानवीय सभ्यता है, हम प्राणी थे, हिंसक थे, उसके बाद में हम इंसान बने और इंसान बनकर हम एक समाज के रूप में रहने लगे। इसका सब विचार जो है वो वेद में दिया हुआ है। नॉन ह्युमन सोर्स, अपौरुषेय असं म्हणतात। मी तुम्हाला सांगितलं काही संस्कृत शब्द आता येणार आहेत। अपौरुषेय, अपौरुषेय इसका मतलब इसका जो सोर्स है ना वो रिवील नहीं होता है। किनसे, किस इंसान से ये वेद आए ये नहीं बोल सकते। कई सारे ऋषि, कई सारे गुरु, उनके पास ये ज्ञान आया, उन्हें प्राप्त हुआ और फिर उनके शिष्यों के माध्यम से ओरल ट्रेडिशन, मुखोद्गत ज्याला म्हणतात, मौखिक विद्या, त्या काळात काही लिहिल्या जात नव्हतं, त्यामुळे मौखिक विद्या पाठांतर करून एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ते पोहोचले, गुरुकडून शिष्याकडे आले आणि अशा पद्धतीने, म्हणून याचा सोर्स जो आहे तो अपौरुषीय, नॉन ह्यूमन सोर्स। कोई ह्यूमन हम ट्रेस नहीं कर सकते कि भाई इसने ये किताब लिखी है, उसने लिखी। वेदांचं महत्व आपण आता शिकतोय। फर्स्ट इयरच्या माझ्या सगळ्या भावा बहिणींनो, आपण वेदांचं महत्व समजून घेतोय। या वेदांचं महत्व नुसतं समजून नाही, याचा अभ्यास करून आणि याच्यामधल्या गोष्टी किती महत्त्वाच्या हे जाणून युनेस्को जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे, या युनेस्कोनी आपल्या वेदांना हेरिटेज ऑफ प्रिझर्वेशन म्हणून डिक्लेअर केलं आहे। त्याचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे, तुम्ही गुगलवर पाहू शकता, ते सर्टिफिकेट तुम्हाला बघायला मिळेल। आपल्या वेदांना युनेस्को ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे की जी संबंध जगामध्ये असणाऱ्या अतिशय मोलाच्या आणि महत्त्वाच्या गोष्टींना हेरिटेज ऑफ प्रिझर्वेशन, म्हणजे त्याला प्रिझर्व केलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे आणि सांभाळण्यायोग्य गोष्ट असं प्रमाणपत्र युनेस्कोनी आपल्या वेदांना दिलेलं आहे। इतके महत्त्वाचे वेद आहेत आणि म्हणून तुम्ही आणि मी, आपण सगळे भाग्यवान आहोत की या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला निदान आपलं चांगलं काय आहे, जे जगाला कळलेलं आहे पण आपल्याला माहीत नाही, ते समजून घेण्याचा चान्स आपल्याला मिळतो, ती संधी आपल्याला मिळालेली आहे। इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस, वेदांमध्ये दोन प्रकार आहेत। वेदांमध्ये एक आहे उपासना कांड। उपासना कांड म्हणजे ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टू अचीव कामनेस ऑफ माइंड अँड मेंटल सॅटिस्फॅक्शन। पहा किती सायंटिफिक आहे सगळं। या अनेक वेळा धर्मग्रंथ म्हटलं की पूजा अर्चा, होम हवन आणि याचाच विचार आहे का फक्त, असं बोललं जातं। खरं तर या वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे, इसमें जो बोला गया है वो जीवन का आधार है। क्या आधार है? उपासना कांड। अब इसके नाम वैसे है लेकिन उसमें दिया क्या गया है? आइडियाज फॉर इंडिविजुअल टू अचीव कामनेस ऑफ माइंड एंड मेंटल सेटिस्फैक्शन। क्या दिया गया है उपासना कांड में? क्यों उपासना करनी चाहिए ऐसा बोला गया है? हम सुबह उठने के बाद में भगवान के सामने, या जिस किसी भगवान को मानते हैं उसके सामने 2 मिनट बैठकर हाथ जोड़कर प्रार्थना करनी चाहिए, या शाम के वक्त प्रार्थना करनी चाहिए, ऐसा क्यों बोला गया है? ऐसा ही फालतू में नहीं बोला गया, उसके पीछे रीजन था। या प्रत्येक गोष्टी मागे एक अत्यंत सबळ कारण आहे, ते म्हणजे मला काय मिळवलं पाहिजे? मला कामनेस ऑफ माइंड, माझं मन शांत झालं पाहिजे आणि मला मेंटल सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे। मित्रांनो, तरुण वयाच्या तरुण तरुणींना फ्रस्ट्रेशनमध्ये आलेलं मी पाहतो। मी काउन्सिलर आहे आणि अनेक वेळा अशा तरुण तरुणींना काउन्सिलिंग करण्याची वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की मेंटल सॅटिस्फॅक्शन नाही, मन शांत नाही, कुठे फ्रस्ट्रेशन आहे, कुठे निग्लेक्ट आहे, कुठे अँझायटी आहे आणि याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होऊन राहिला आहे। तरुण तरुणींच्या मनावर आणि शरीरावर होणारे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसतात आणि मग त्याच्यामधून व्यसनं, म्हणजे मेंटल कामनेस नाही आहे म्हणून मग दारू प्यायची, मेंटल कामनेस नाही आहे म्हणून सिगरेट प्यायची, अशा पद्धतीचे व्यसनं लागतात आणि त्याच्यानंतर मग काय होते ते तर अक्षय कुमार आपल्याला सांगत असतो। वो बोलते रहता है, हर फिल्म में देखने जाते तो वहाँ वो बताते रहता है क्या होता है। पण आपला स्ट्रेस घालवण्यासाठी एक सिगरेट पिण्यापेक्षा उपासना कांडामध्ये सांगितल्या पद्धतीनं एक प्रार्थना, किती पॉजिटिव गोष्ट है, कितना पॉजिटिव है ये, कितना बढ़िया है। लेकिन जिनको ये समझता नहीं, अब उसका क्या करें। लेकिन हमें ये हमारी जो पढ़ाई है ना, ये भी सिखाती है। तो उपासना कांड, सेल्फ रियलाइजेशन, दूसरा है ज्ञान कांड। एक आहे उपासना कांड, दुसरा आहे ज्ञान कांड, डीपर एन्क्वायरी अबाउट सेल्फ, स्वतःच्या स्व, माझं स्व, मी कसं आहे, मी कोण आहे, माझा स्वतःचा शोध, हा शोध घेणं देखील गरजेचं आहे। बारकाईनं आणि काळजीपूर्वक मी काय सांगतो आहे ते समजून घ्या।
एकदा पाहून समजलं नाही तर पुन्हा वाचा, पुन्हा समजून घ्या. पण हा अभ्यासक्रम आता अशा पद्धतीने आपण हळूहळू पुढे नेणार आहोत. हे सगळं तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण हा अभ्यासक्रमच तसा आहे. आणि आपल्याला थोडासा कठीण वाटेल, निश्चित वाटेल तो यासाठी की हे आपण कधी वाचलेलंच नाही, हे नवीन आहे सगळं. पण हे तुमच्या माझ्या देशाचं आहे, हे तुमच्या माझ्या देशाचं वैभव आहे, हे तुमच्या माझ्या देशाची सभ्यता आहे, तुमच्या माझ्या देशाची संस्कृती आहे. सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखणे, मी कसा आहे, काय सुंदर आहे. आपण आधुनिक काळामध्ये स्वॉट ॲनालिसिस करतो, त्याला आता स्वॉक ॲनालिसिस असं म्हणतात. माहिती आहे तुम्हाला स्वॉक? SWOC. तो पहिले सीचा वेगळा अर्थ होता, पण आता स्वॉक झालं ते SWOC. एस म्हणजे काय? असं SWOC स्वतःचं केलं पाहिजे. ते वेदांमध्ये केलं गेलं. म्हणजे हे वेद किती सायंटिफिक होते, हे वेद किती मेथॉडिकल होते, आणि हे आपल्या किती कामाचे होते. मुख्य म्हणजे हे ज्ञान सगळं आपल्या कामाचं आहे. आधुनिक काळात आपण स्वॉक करतो. स्वॉक करतो म्हणजे काय? हे प्रत्येकानं केलं पाहिजे असं म्हणतात. पुन्हा थोडंसं विषयांतर, पण मुद्दाम सांगतो, स्वॉक स्वतः प्रत्येकाने केलं पाहिजे. माझी स्ट्रेंथ काय आहे? आपण असं करतच नाही विचार. आपण लोकांबद्दल सांगत असतो, हा खराब, तो चांगला, त्याचं हे खराब, त्याचं हे बेकार, मला हे त्याचं आवडत नाही. अरे बाबा, स्वतःचं रिव्हिलेशन, आय एम द सेल्फ. मी स्वतः कोणीतरी आहे ना, माझी एक वेगळी आयडेंटिटी आहे, माझा एक वेगळा भाग आहे. मी माझ्या आईच्या शरीरामध्ये होतो, तिच्या उदरामध्ये होतो, पण तिच्या उदरामधून जेव्हा माझा जन्म झाला, जब मैंने जन्म लिया और जब मेरा शरीर मेरे माँ के शरीर से अलग हुआ, उसी वक्त मेरी आयडेंटिटी अलग हो गई. कशी असते आयडेंटिटी? एक छोटंसं आणि खूप छान उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माझा मुलगा अतिशय छोटा होता, आता बराच मोठा आहे तो, पण छोटा होता. आणि लहान असताना त्याला, खूप लहान होता तो, अगदी 2-3 महिन्याचा असेल कदाचित, आणि त्याला दवाखान्यामध्ये त्याला थोडासा त्रास झाला म्हणून दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. फार सुंदर उदाहरण तुम्हाला पटेल. दवाखान्यामध्ये न्यावं लागलं, आणि मग दवाखान्यामध्ये छोट्याशा मुलाला जेव्हा इंजेक्शन द्यायला लागतं तेव्हा त्याला सलाईन लावावं लागलं. तर ते सलाईन लावताना त्याच्या हाताला ते असं बँडेज बांधलं दोन्ही बाजूनी, पॅड लावतात त्याला, आणि पॅड लावून म्हणजे त्याच्या नसीमध्ये ती सुई घालतात आणि त्याला पॅड लावून देतात. कारण मुलं हात हलवतात ना, तर हात हलवू नये म्हणून त्याला ते पॅड लावलं आणि ती सुई लावली. ती सुई लावताना तो खूप रडत होता. तो रडत होता, आणि त्याच्यासोबत माझी पत्नी, त्याची आई, ती देखील रडत होती. कारण तिचा छोटासा मुलगा रडत होता, कळवळत होता. तिला आपल्या पोराच्या वेदना सहन नव्हत्या होत. माऊली होती ती. माऊलीचं असंच असते, आईचं असंच असते. आईला पोराचं दुःख बघवत नाही, असं ते दुःख बघवत नव्हतं. पण त्या क्षणी मला आठवण झाली, आयडेंटिटी वेगळी कशी असते. कितीही इच्छा असली तरी, कितीही इच्छा होती तरी, त्या माझ्या छोट्याशा मुलाच्या आईला त्याचं दुःख घेता नव्हतं येत. ते दुःख त्यालाच सहन करावं लागत होतं. इतके आपण आयडेंटिटी आणि एकटे असतो. वी आर सेपरेट. आणि म्हणून आपण स्वतःचं ॲनालिसिस करू शकतो स्वॉकमधून. तेच वेदांमध्ये आहे. स्वॉक, एस म्हणजे स्ट्रेंथ. करून तो पोहे एखाद दिवशी. माझ्या स्ट्रेंथ काय आहेत? SW माझे विकनेसेस काय आहेत? काय विकनेस आहे माझा? माझा विकनेस, माझी स्ट्रेंथ काय आहे? मी कुठल्याही गोष्टीवर चांगलं फोकस करू शकतो, किंवा मला पटकन गोष्टी कळतात, ही माझी स्ट्रेंथ आहे. माझा विकनेस काय आहे? मला कळत नाही, मला इंग्रजी येत नाही. मोहरील सर जेव्हा इंग्रजीमध्ये शिकवतात तेव्हा मला असं वाटतं की हे कोणती भाषा बोलून राहिले, मला ते समजत नाही. माझा विकनेस आहे. हा ओळखल्याशिवाय पुढे कसं जाता येईल? विकास कसा होईल? की मी रडतच बसू फक्त, मला इंग्रजी येत नाही, मला इंग्रजी जमत नाही. अरे तुला जमत नाही, तू रडशील किती बाबा? आणि तुझी मदत करायला कोण येणार आहे? उद्या नोकरीला जाशील तेव्हा तिथे तुला विचारलं जाईल, तुला इंग्रजीत बोलता येतं का? इंग्रजीत बोलता येईल तर आतमध्ये नाही तर बाहेर थांब. मग काय करशील? रडून जमणार नाही आपल्याला. आपल्याला हिमतीने उभं राहावं लागेल. माझा विकनेस ओळखता आला पाहिजे. माझ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहे? माझ्या संधी काय आहेत? इथून 5 वर्षांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे जे मी विषय हा शिकवतो आणि याच्या पुढेही अनेक शिकवणार आहे, त्या सगळ्या विषयांचा आधार घेऊन तुम्हाला संधी कुठल्या आहेत नोकरीच्या, आपल्या पायावर उभं राहण्याच्या संधी कुठल्या आहेत? आणि सी म्हणजे चॅलेंजेस. चॅलेंजेस काय आहेत? माझा चॅलेंज, माझ्यापैकी या ग्रुपमध्ये असणारे अनेक माझ्या लहान भावा बहिणींचं, तुम्ही सगळे भाऊ बहीण आहात माझे, आणि त्यामुळे चिंता करू नका. मी जे बोलतोय ते मनाला नाही लावून घ्यायचं, त्याच्यावर विचार करायचा. लक्ष द्यायचं नाही असं नाही, त्याच्यावर विचार करायचा.
ओके. आणि तो विचार असा आहे की माझं चॅलेंज काय आहे? माझं चॅलेंज हे आहे की मला मोरील सर लेक्चर सांगतायत, विषय समजावून सांगतायत. मी पहिला व्हिडिओ पाहिला, दुसरा मग जाऊ दे ना आता, तिसरा मग राहिलाच आता, चौथा मग आता राहूच दे आता. तो असं करतो मी, टाळमटाळ करतो. हे माझं चॅलेंज आहे आणि याच्यावर मला मात करता आली पाहिजे. ओके. वेदांकडे वळूयात आपण. सेल्फ रिअलायझेशन, ज्ञानकांड. 4 वेद आहेत, त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आहे ऋग्वेद. द अर्लिएस्ट सिक्रेट बुक, अतिशय पहिलं, ओल्डेस्ट अँड बिगेस्ट अमंग ऑल वेदास. आता याच्या नोट्स बनवताना तुम्हाला एक लॉंग आन्सर क्वेश्चन येणार आहे की इंट्रोडक्शन टू वेदास, वेदांबद्दल माहिती लिहा. 3.5 मार्काचा प्रश्न राहणार आहे तुम्हाला. आणि 2 मार्काचा प्रश्न राहू शकतो फक्त ऋग्वेदावर. तर ऋग्वेदाच्या नोट्स आता कशा बनवायच्या बघा. तुमच्यासमोर वाक्य येऊन राहिले, ते लिहून घ्यायचे फटाफट. द अर्लिएस्ट बुक, सेक्रेट बुक, सगळ्यात आधीचं, सगळ्यात पहिलेचं पुस्तक, ओल्डेस्ट अँड बिगेस्ट अमंग ऑल वेदास. जे 4 वेद मी तुम्हाला शिकवणार आहे, ते 4 वेदापैकी हा पहिला आहे. हा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात जुना आहे. ओरिजिन ऑफ रिलिजियस अँड फिलॉसॉफिकल डेव्हलपमेंट ऑफ एन्शियंट सोसायटी. ही जी आपली प्राचीन सभ्यता आहे, त्याची मूळ उगम, वहां से शुरुआत ही वेद से हुई है, ऋग्वेद से हुई है. ये जो हमारी प्राचीन सभ्यता है, इसकी शुरुआत जो है वो ऋग्वेद से हुई है. पोएटिक हिम्स कॉल्ड सुक्त. आता हे जे ऋग्वेद जो आहे, तो ऋग्वेद कशाच्या स्वरूपात आहे? तो सुक्त. सुक्त म्हणजे श्लोक आहेत वेगवेगळे, श्लोक आहेत वेगवेगळे आणि ते पोएटिक आहेत, काव्यात्मक आहेत. जसं महाभारत, रामायण, त्याच्या संबंधी आपण बोलणार आहोत, तर ते सगळं काव्यात्मक आहे. तसं सुक्तांमध्ये हे दिलेलं आहे नासदीय सुक्त, स्पेक्युलेशन ऑफ द ओरिजिन युनिव्हर्स. पहिलं जे आहे ते नासदीय सुक्त आहे. ऋग्वेदामधलं एक सुक्त नासदीय सुक्त आहे. शब्द लक्षात ठेवा. संस्कृत, ज्यांचं संस्कृत होतं त्यांना लक्षात येईल पटकन, ज्यांचं नव्हतं त्यांनी हे जरा बारकाईने लिहून घ्यायचं आहे. नासदीय सुक्त. याच्यामध्ये काय आहे? स्पेक्युलेशन ऑफ द ओरिजिन ऑफ युनिव्हर्स. पहा, सायंटिफिक नॉलेज, सायंटिफिक नॉलेज इन ऋग्वेदा. काय आहे? हे जे युनिव्हर्स बनलं, हे युनिव्हर्स कशा पद्धतीने तयार झालं याचं स्पेक्युलेशन, याचा अंदाज, याचा अंदाज नासदीय सुक्तामध्ये आहे. पुढचं सुक्त आहे हिरण्यगर्भ सुक्त आणि पुरुष सुक्त. हे सुक्त म्हणजे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, वेगवेगळे चॅप्टर्स आहेत आणि या चॅप्टर्समध्ये वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. पण कुठले विषय आहेत? या विषयांना आपण समजून घेऊयात आणि या विषयांची एक तोंड ओळख. फक्त फार डीपमध्ये आपण जाणार नाही, फार म्हणजे डीप लेवलचा आपण सध्या अभ्यासणार नाही, कारण आपल्याला एवढंच माहिती पाहिजे. पण ऋग्वेद हा वेगवेगळ्या सुक्तांनी बनलेला आहे. एक नासदीय सुक्त आहे ज्याच्यामध्ये हे ब्रह्मांड कसं बनलं, ये ब्रह्मांड की निर्मिती कैसी हुई, उसके बारे में अंदाज है. हिरण्यगर्भ सुक्त और पुरुष सुक्त, उसमें क्या है? एनक्वायर अबाउट ओरिजिन ऑफ यूनिवर्स. ओरिजिन ऑफ यूनिवर्स के बारे में अब पूछताछ शुरू हो गई, उसमें शोध शुरू हो गया, संशोधन शुरू हो गया. आजपासून 4000-5000 वर्षापूर्वीचे लोक ज्यांनी ऋग्वेद मुखोद्गत ठेवला, मौखिक विद्येच्या माध्यमातून एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे गेला आणि तो आजही उपलब्ध आहे. किती स्ट्रेंथ असेल आणि किती स्ट्रॉंग गोष्ट आहे ती, किती स्ट्रॉंग गोष्ट आहे ती. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये ते या संबंध ब्रह्मांडाचा शोध कसा लागला याच्या संबंधी चर्चा करत होते. ही ताकद होती. रिच रिपॉझिटरी ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, अंडरस्टँडिंग सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ लाईफ अँड देअर इंटरकनेक्शन. जीवनाचे वेगवेगळे तत्व, जीवन के अलग अलग तत्व, जीवन के अलग अलग पद्धति, इन सब पद्धतियों का एक साथ कैसे, किस तरह से एक साथ ये जुड़े हैं, इसका भी अभ्यास ऋग्वेद में होता था. तो ऋग्वेद के बारे में ये इंफॉर्मेशन आपने लिख लेना है, नोट्स इसके बना लेना है और फिर से एक बार, अगर एक इसमें समझ में नहीं आए तो फिर से एक बार पढ़ के इसके नोट्स हमें बना लेना है. सबसे पुराना ऋग्वेद है. दूसरा है यजुर्वेद. यजुर्वेद में मेजर इश्यूज कंडक्टिंग सैक्रिफाइसेस. अब ये जो यज्ञ किए जाते थे, यज्ञ किए जाते थे, अब यज्ञ किए जाते थे यानी वो कर्मकांड नहीं था, उसमें मंत्र पढ़े जाते थे और उस मंत्रों के माध्यम से कई सारी पूजाएं होती थी. अब पूजा किसके करते थे, ये क्यों करते थे? आज भी हम पूजा करते हैं, आज भी हम घर में पूजा करते हैं, मंदिरों में पूजा करते हैं, या जहां जहां हम किसी भगवान को या उस आदिम शक्ति को मानते हैं उसकी पूजा करते हैं. तो पूजा करने की पद्धति, सैक्रिफाइस की जो पद्धति है, इसलिए यज्ञ ये जो शब्द है ना, उसका मीनिंग है वर्शिप, पूजा. मेनली फोकस ऑन यज्ञ, यज्ञावर आधारित असणारं. याच्यामध्ये यजुर्वेदामध्ये यजुस म्हणजे याच्यामध्ये म्हणले जाणारे मंत्र सगळे यजुर्वेदामध्ये दिले आहेत, ज्याच्या माध्यमातून कशासाठी केला जायचा यज्ञ.
यज्ञ केला जायचा लोकांना एकत्रित करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी. कधी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी यज्ञ केला जायचा, कधी धान्य चांगलं व्हावं याच्यासाठी यज्ञ केला जायचा, कधी पर्यावरण चांगलं राहावं याच्यासाठी यज्ञ केला जायचा, कधी पाऊस पडावा म्हणून यज्ञ केला जायचा. आज आपणही प्रार्थना करतो ना, कधी कधी पाऊस जर लांबला खूप जास्त तर आपण प्रार्थना करतो. तशा पद्धतीच्या प्रार्थना विधिवत पद्धतीनं करण्याची एक पद्धत म्हणजे यज्ञ होतं. इट इज द गाईड बुक फॉर द प्रीस्ट इन्व्हॉल्विंग रिच्युअलिस्टिक वर्क. मग ते करायचं कसं, त्याची एक पद्धती होती. कसंही नव्हतं करता येत. जसं आजही आज आपण मंदिरात जातो, मंदिरात जाताना किंवा कुठेही भगवंताच्या चरणी अर्पण होताना आपण आंघोळ करून जातो ना. हम नहाते और उसके बाद में जाते, कैसे भी उठ के जाते हैं. क्या एक पवित्रता हम संभालने की प्रयास करते हैं. तो वो पवित्रता किस तरह से संभाली जाए, ये कहाँ लिखा है? ये यजुर्वेद में बताया. ये प्रोसेस जो है ये सारी यजुर्वेद में बताई है. 2 ब्रांचेस है इसके, एक कृष्ण यजुर्वेद और दूसरा जो है वो है शुक्ल यजुर्वेद. अब ये फिर से हमारा जो क्वेश्चन है मल्टीपल चॉइस क्वेश्चन उसके लिए है कि कौन सी 2 ब्रांचेस है यजुर्वेद की. एक कृष्ण यजुर्वेद और दूसरा है शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद कहां तक था? देखिए संस्कृत शब्द आ रहा है और संस्कृत शब्द सुनने की हमें आदत नहीं होती. याज्ञवल्क्य ऋषि था, वहां तक यजुर्वेद में कृष्ण यजुर्वेद था. उसके बाद में जिसने वो वैशंपायन ऋषि से सीखा था, उसके गुरु का नाम वैशंपायन था, उससे उसने सीखा था. लेकिन फिर उसने खुद कृष्ण यजुर्वेद याज्ञवल्क्य ने सीखा था अपने गुरु वैशंपायन से. लेकिन उसके बाद में उसने खुद अपना एक नई ब्रांच तैयार की, वो शुक्ल यजुर्वेद करके कहलाता है. तो ये हो गया आपका यजुर्वेद. तो यजुर्वेद के बारे में 2 मार्क का शॉर्ट नोट्स या फिर आपको लॉन्ग आंसर क्वेश्चन आता है तो आपको ये सब लिखना है की इसमें यज्ञ के ऊपर फोकस होता है. याच्यामध्ये म्हणले जाणारे मंत्र यजूस म्हणून म्हणले जातात. 2 ब्रांचेस त्याच्या आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद हा याज्ञवल्क्याने शिकला होता, त्याचा गुरु होता, त्याच्या गुरुचं नाव होतं वैशंपायन, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सुरू केला तो म्हणजे शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद म्हणजे ब्लॅक, शुक्ल याने व्हाईट. सो यजुर्वेदचा अर्थ हा आहे. तिसरा वेद आहे सामवेद. आता सामवेदामध्ये साम या शब्दाचा अर्थ आहे टू प्लीज, पॅसिफाय अँड सॅटिस्फाय. मी समजू शकतो की हे थोडंसं आता आपल्याला समजायला जरा किंचित कठीण, पण ते कठीण म्हणून आपण फार त्याचा विचार करू नये, समजता येतं, काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल समझ लेंगे. ओके, सो बी पॉझिटिव्ह रहिए. वर्ड साम म्हणजे प्लीज अँड पॅसिफाय, सॅटिस्फाय. एखादी गोष्टीमध्ये सॅटिस्फाय होणे, आनंद मिळणे, त्या सामवेदाचा अर्थ तो आहे. ऋग्वेदाचे सगळे मंत्र म्युझिकल फॉर्मॅटमध्ये सामवेदामध्ये, म्हणजे ऋग्वेद आपण समजून घेतला जो सगळ्यात जुना वेद आहे, ज्या वेदामध्ये एकंदर आपल्या अस्तित्वाचा विचार केला गेला, आपल्या अस्तित्वासंबंधी बोलल्या गेलं, या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली याच्या संबंधी बोलल्या गेलं. पण त्याच्यामधले जे श्लोक आहेत ते सांगीतिक स्वरूपामध्ये संगीतमय बना के जिस वेद में प्रेजेंट किए गए वो है सामवेद. और इसलिए फॉर द पर्पज ऑफ सिंगिंग, ऐसे होता है ना, कोई एक कविता होती है लेकिन उस कविता वो जब किसी संगीतकार के पास जाती है तो फिर वो उसको संगीत देता है और फिर वो गाना बनता है. एक कविता जो लिखित स्वरूप में होती है वो फिर गाना बनती है. उसी तरीके से ये जो ऋग्वेद में जो श्लोक थे वो सारे के सारे गाने के लिए या गाने के हिसाब से जहां प्रेजेंट किए गए वो सारे के सारे सामवेद में किए गए. ओके, इसकी 3 ब्रांचेस है. सामवेदाच्या 3 ब्रांचेस है. एक है कौथुमीय. अब ये वीडियो जब फिर से देखेंगे या अभी भी देख रहे तो लिख लीजिए कौथुमीय. दूसरी ब्रांच है राणायनीय और तीसरी ब्रांच है जैमिनीय. संस्कृत शब्द समजून घ्यावे लागतील, कारण सगळं आधीचं जे ज्ञान आहे आपल्या एन्शंट इंडियन फिलॉसॉफीमधलं जे ज्ञान आहे हे सगळं संस्कृत भाषेमध्येच होतं. आणि त्यामुळे आपण अगदी बुद्ध फिलॉसॉफी, जैन फिलॉसॉफी हे सगळं समजून घेता नाही, असे काही शब्द निश्चित येणार आहेत की जे आपल्याला ऐकलेले नाही आहेत, पण आपल्याला लिहून घ्यायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा. 3 ब्रांचेस आहेत, हे जास्त डीपमध्ये समजून घ्यायची गरज नाही. सामवेदाच्या 3 ब्रांचेस, एक कौथुमीय, दुसरं राणायनीय आणि तिसरं जैमिनीय. या तिन्ही ब्रांचेस 3 वेगवेगळ्या ट्रेडिशनला बिलॉंग करतात. 3 वेगवेगळ्या ट्रेडिशन याच्यामध्ये आहेत. 2 पार्ट आहेत त्याचे. कोणते 2 पार्ट आहेत? एक आहे पूर्वार्चिक आणि दुसरा आहे उत्तरार्चिक. पुन्हा नवीन शब्द. पूर्वार्चिक याने
पूर्वार्चिक वो शब्द ही बताता है ना, पूर्वार्चिक यानी पहला पार्ट और उत्तरार्चिक यानी दूसरा पार्ट, जैसे पूर्व और उत्तर, उत्तर यानी बाद वाला, ओके। और टोटल मंत्रा कितने हैं इसमें? 1875, 1875 मंत्र इसमें है। और एक बहुत इंपॉर्टेंट बात जो कई बार यानी कॉम्पिटिटिव एग्जाम में भी पूछे जाते हैं कभी कभी, तो ये इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन मैं आपको दे रहा हूं कि ये जो इंडियन क्लासिकल म्यूजिक है अपना, हमारे भारत देश का जो क्लासिकल म्यूजिक है, जो बहुत बड़े बड़े गायक जैसे भीमसेन जोशी और ऐसे बहुत बड़े बड़े गायकों ने गाया हुआ ये जो क्लासिकल म्यूजिक है, ये बाकी आज के जो गायक है वो भी क्लासिकल म्यूजिक गाते हैं और वो सीखे हुए, जैसे अरिजीत सिंह है तो अरिजीत सिंह के भी कई सारे क्लासिकल कंसर्ट और क्लासिकल म्यूजिक वो प्रेजेंट करता है, श्रेया घोषाल करती है। तो इस तरह से ये जो क्लासिकल म्यूजिक आज हमें दिखता है, इसका ओरिजिन कहां पर है? सामवेद में है। तो इतना इंपॉर्टेंट है ये सब। आज जो जीवन हम जीते हैं, आज जो परिस्थिति हमारी है, आज जो विचार करने की क्षमता हमारी है, इसका सारा ओरिजिन कहां पर है? वेदों में है। तो ये वेद समझना बहुत जरूरी है। ये तीसरा वेद हमने समझा अभी, और इसका ये वर्णन यहां पर मैंने दिया हुआ है, इसे लिख लीजिए और फिर से एक बार देखकर इसकी नोट्स भी आप बना लीजिए। आखिरी का जो वेद है वो है अथर्ववेद। अथर्ववेद इसमें आता है कि ये वेलनेस लाता है। देखो शब्द वेलनेस बोला कि तुरंत ये आधुनिक शब्द लगता है हमें, वो इंस्टाग्राम और इस पे हमारे वेलनेस के कई सारे वीडियोस होते हैं। ये वेलनेस की शुरुआत कहां से हुई? अथर्ववेद से हुई। अथर्ववेद से, ये जो अथर्व ऋषि थे उनके माध्यम से ये शुरुआत हुई, और ये 3 वेदों के बाद में इसका एडिशन हुआ। अथर्ववेद सबसे नया है, सबसे पुराना है ऋग्वेद, उसके बाद में यजुर्वेद, उसके बाद में सामवेद, और आखिरी में ये एडिशन उसमें हुआ वो है अथर्ववेद। क्रूशियल रोल इन क्वालिटी कंट्रोल एंड कंप्लायंस व्हेन रिचुअल्स आर परफॉर्म। ये जो रिचुअल्स परफॉर्म किए जाती थी तो उसमें क्वालिटी कंट्रोल की ठीक से हो रही कि नहीं, ये क्वालिटी कंट्रोल था तो ठीक से हो रहे कि नहीं, ठीक से किया जा रहा है कि नहीं, ये सब उसमें आता है। इसमें 9 शाखाएं होती है, तो 9 शाखाएं में कुछ कम है, जैसे पिप्पलाद करके एक शाखा है इसकी जो इनकम्प्लीट है, और शौनकीय तो 4 उसमें बुक्स हैं और 20 कांड है जो मंत्र और सुक्ता में डिस्ट्रीब्यूट किए गए हैं। तो शौनकीय ये कंप्लीट है और पिप्पलाद जो है वो इनकम्प्लीट है। ये अथर्ववेद की इंफॉर्मेशन यहां पर दी गई है। 9 शाखाएं हैं इसकी, लेकिन 2 ही बची है अभी, 7 कहां चली गई पता नहीं। पता नहीं इसलिए कि वो एक जनरेशन से दूसरे जनरेशन में वो मुख विद्या से आ रही है, मौखिक विद्येच्या माध्यमातून ते ट्रान्सफर होते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे, आणि त्यामुळे 7 ज्या आहेत शाखा त्यामध्ये लुप्त झाल्या, त्या टिकू शकल्या नाही। पण 2 शाखा मात्र टिकल्या। त्या 2 टिकलेल्या शाखा शॉर्ट नोट्समध्ये हे तुम्हाला लिहावं लागेल। अथर्ववेदावर जर शॉर्ट नोट्स आली तर त्याच्यात तुम्हाला लिहावं लागेल की 9 शाखा होत्या, त्यातल्या 7 लुप्त झाल्या, 7 टिकल्या नाही, 2च टिकल्या। एक आहे पिप्पलाद आणि दुसरी आहे शौनकीय। शौनकीयमध्ये 4 बुक्स आहेत, म्हणजे 4 ग्रंथ वेगवेगळे त्याचे आहेत आणि 20 कांड त्याच्यामध्ये आहेत। अशा पद्धतीचे हे 4 वेद आहेत। कुठले आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद। या 4 वेदांचं महत्व काय आहे? शेवटचा मुद्दा आज आपण समजून घेऊयात। विजडम दॅट फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ धर्म। धर्माचं जे आधारभूत विजडम आहे ते सगळंच सगळं वेदांमध्ये। तुम्ही आम्ही धर्माचा अतिशय वेगळा आणि कधी कधी चुकीचा अर्थ लावत असतो। धर्म म्हणजे आपल्याला जगण्याची पद्धत। धर्म म्हणजे मी माणूस म्हणून एका विशिष्ट चौकटीमध्ये कसं जगायचं, एक फॉर्मेट है मेरा जीने का, उस धर्म के हिसाब से। और मेरा वो धर्म आज का नहीं है, मेरे पूर्वजों से मुझे वो धर्म प्राप्त हुआ है, तो उस धर्म के हिसाब से मैं जिस तरह से जीता हूं, मेरे जीने के जो प्रिंसिपल्स है, पुढे जाऊं आगे जाके हम देखने वाले कि सारे धर्मों में कौन सी सिमिलैरिटीज है वो भी देखने वाले हम लोग, कि हम ये धर्म अलग वो धर्म अलग ऐसा बोलते हैं, लेकिन उसमें रिचुअल्स में डिफरेंस होता है। सिर्फ उसको फॉलो करने की जो पद्धति है उसमें डिफरेंस होता है, लेकिन उसके प्रिंसिपल्स जो होते हैं ना वो सब समान होते हैं। और हम वो समझते नहीं, इसलिए धर्म का क्या होता है ये आपको पता है। लेकिन फाउंडेशन ऑफ धर्म जो है वो हमारे यहाँ का जो मूल धर्म है उसका फाउंडेशन वेद में है। अल्टीमेट रेफरेंस फॉर एवरी एस्पेक्ट ऑफ इंडियन लिविंग। एक एक रेफरेंस, हम जो कुछ जीते हैं इंडियन करके, हमारी जो आइडेंटिटी है
भारतीय म्हणून माझी जी आयडेंटिटी आहे, हे तुम्ही आम्ही जे एक एक जगतो, एक जगण्याचा एकूण एक धागा. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मग मी माझे नाते सांभाळतो, मग मी माझ्या नातेवाईकांना भेटतो, मग मी जगत असताना खोटं बोलतो, खरं बोलतो, मी तत्व सांभाळतो, मी कॉम्प्रोमाइज करतो. हे सगळं मी जे काही करतो, या प्रत्येकाचा रेफरन्स हा आपल्याला वेदांमध्ये दिसतो. ट्रांसमिटेड ओरली एंड प्रिजर्व्ड इंटैक्ट फ्रॉम टाइम इमोरियल. कब से शुरू हुई वेद मालूम नहीं हमें. क्या शब्द था, याद कीजिए, अपौरुषेय. अपौरुषेय में यानी उसको शुरुआत किसने की ये पता ही नहीं है, लेकिन उस टाइम से लेकर आज तक इन्हें संभाल के रखा गया है. तो ये कितना इंपॉर्टेंट होगा. और इसलिए यूनेस्को जैसी इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन कहती है कि इसे प्रिजर्वेशन का सर्टिफिकेट देना चाहिए, इसको संभालना. क्योंकि आश्चर्य लगता है उन्हें कि ऐसी एक धरोहर, ऐसा एक ज्ञान जो हजारों पंक्तियों में, हजारों श्लोकों के माध्यम से जीवित है अभी भी, कितने हजारों सालों से. कैसे जीवित रहा वो? वही जीवित रहता है ना जो परमानेंट होता है, जो स्ट्रेंथ होती है वही रहता है, टेम्पररी कुछ नहीं रहता. और लास्ट, वेल डेवलप्ड सिस्टम ऑफ फोनेटिक्स दैट हैज इंश्योर्ड इट्स प्रिजर्वेशन. एक इतना सुंदर वो फोनेटिक्स है उसका, वो कहाँ जाने का, गाना गाने का, वो जो या श्लोक पढ़ने का जो तरीका है, जो सामवेद ने सिखाया. देखिए, हमें गाना याद रहता है, डायलॉग नहीं याद रहता. बहुत बड़ा अगर कोई लिखा हुआ ऐसे है तो वो ध्यान में नहीं रहता हमें, लेकिन कोई पोएट्री अगर है, आप सोच के देखिए, बहुत इंटरेस्टिंग एग्जाम्पल है ये, की आपका आपण जेव्हा मराठीमध्ये किंवा आपण हिंदीमध्ये जे अभ्यास करतो तर आपल्याला धडे नाही लक्षात राहत, पण आपल्याला कविता लक्षात राहते. आपल्या कविता लक्षात राहते. मी दुसऱ्या वर्गात होतो तेव्हाची कविता, आपण मामाच्या गावाला जाऊया, झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ. आता ही कधी शिकलोय? ही 4थ्या वर्गात 3ऱ्या वर्गात शिकलेली कविता आहे. आता पाठ केली का नाही, पण ती डोक्यात आहे. पण 4थ्या 5व्या किंवा 10व्या वर्गातला धडा जर विचारला तर तो लक्षात राहणार नाही. म्हणून वेद आणि त्यातलं ज्ञान जे होतं ते श्लोकांच्या माध्यमातून पोचलेलं होतं. श्लोकांच्या माध्यमातून असतं. आपण गणपतीजवळ आरती म्हणतो, तर आरती जेव्हा म्हणतो तर ती आरती आपण पाठ केली आहे का? आपण आपल्या आईवडिलांना म्हणत होते, त्यांच्यासोबत लहानपणापासून म्हणत म्हणत आलो, म्हणून ती आपल्या पाठ झाली. बरोबर. असं हे ज्ञान तुमच्या माझ्या जीवनाचं वेदांच्या माध्यमातलं जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोचलं आणि ते अतिशय सक्सेसफुली राहिलं. असे हे वेद आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ वेदा या आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण हे समजून घेतलं. इथे आपला टॉपिक 3 संपतो आहे. ये विषय बहुत इम्पॉर्टेंट है. ये विषय हमारे जीवन को आधार देने वाला विषय. और आगे आगे जैसे जाएंगे ना हम लोग, आपको समझ में आ जाएगा कि कितनी बढ़िया बातें हम कहीं सीखते नहीं हैं, हम कहीं समझ नहीं पाते हैं, वो सारी बातें इसमें आएंगी. तो इसलिए मेरा आग्रह है कि ये सारा विषय ध्यान से सुनकर, शुरुआत में नहीं समझ में आया तो भी चलेगा, लेकिन देखना है, सुनना है, पढ़ना है और इसे समझना है. क्योंकि इस माध्यम से जो आपको सिखाया जा रहा है, इसके अलावा आप किताब लेके बैठेंगे तो वो डायरेक्ट आपको समझ में नहीं आएगा. तो इसलिए कल हम वेदांग, उपनिषद और वैदिक स्कूल ऑफ फिलोसॉफी, ये हमारा टॉपिक पढ़ेंगे. आज का टॉपिक हम यहाँ पर समाप्त करते हैं. थैंक यू सो मच. टेक केयर. बाय बाय दोस्तों.